श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सरस्वत्यै नमः. एकदा नैमिषारण्यात राहत असलेले समस्त ऋषी एकत्रित येतात आणि सूतपुराणिकांकडे प्रश्न विचारतात. हे सूतपुराणिकांनो, पुढे येणारा कलियुगामध्ये जे काही माणसांना कष्ट, नष्ट, दुःख, दारिद्र्य वगैरे भोगावे लागणार आहे, त्याच्यापासून स्वतः संरक्षण करून घेण्यासाठी माणसाने काय करावे, कोणते व्रत करावे किंवा कोणते तप करावे, काही तर एक सोपा उपाय सांगा. तेव्हा सूतपुराणिक सांगतात की, हे ऋषींनो, हाच प्रश्न पुराण काळात एकदा त्रैलोक्य संचारी असलेले नारद मुनींनी महाविष्णूंकडे विचारलं होतं. तेव्हा महाविष्णूंनी जे उत्तर सांगितलं तेच मी तुम्हाला सांगतो. शांत चित्ताने श्रवण करा. एकदा त्रैलोक्य संचारी असे नारद मुनी नारायण नारायण असे नामस्मरण करीत त्रैलोक्य हिंडत असताना या पवित्र भूमीत आले. आणि भूमीत सर्व लोक असत्याच्या, अधर्माच्या वाटेवर जात असल्यामुळे त्यांना कष्ट, नष्ट वगैरे भोगावे लागणार आहे. ह्यांच्या कष्टनष्टापासून सावरण्यासाठी काय करू शकतो किंवा काय व्रत असेल तर तो आम्ही महाविष्णूकडे विचारूया, अशा बुद्धीने नारद मुनी वैकुंठात गेले. आणि त्या वैकुंठात 4 हातात शंख, चक्र, गदा आणि कमल धारण केलेल्या स्वच्छ वर्णाच्या नारायण भगवंताचे स्मरण करू लागले. यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे. ज्याचे आम्ही स्मरण केले असता जन्मसंसारापासून जे काही आम्ही मुक्ती पाहू शकतो, असे त्या महाविष्णूला माझा नमस्कार असो. अशा प्रकारे नाना प्रकारचे स्तोत्र वगैरे सांगून महाविष्णूंची स्तुती केली असता महाविष्णू प्रसन्न झाले आणि शेवटी नारदाकडे विचारले की, हे वत्सा नारदा, आपण कोणत्या कामासाठी आला? तुमच्या मनात काय प्रश्न आहे? तेव्हा नारद विचारतात की, हे महाविष्णू, तुमच्या 10वा अवतार कलिपुरुषाचा असेल. कलियुगामध्ये लोक सगळे असत्याच्या, अधर्माच्या वाटेवर असताना त्यांना कष्ट, नष्ट वगैरे भोगावे लागणारच आहे. म्हणून त्यांच्या कष्ट, नष्ट वगैरे दूर करण्यासाठी माणसांनी काय करावे? एखादा सोपा उपाय असेल तर तो कृपा करून सांगा. तेव्हा महाविष्णूने सांगितले की, हे वत्सा नारदा, तुम्ही स्वतःसाठी नव्हे तर लोकांच्या उद्धारासाठी निस्वार्थ भावनाने हा प्रश्न विचारलेला आहे. म्हणून लोकांना उद्धार करण्यासाठी मी एक सोपा उपाय सांगतो. या व्रताला सत्यनारायण व्रत असे म्हणतात. हे व्रत भक्तीने, श्रद्धेने केले असता व्रत करणारा मनुष्य सर्व दुःखापासून मुक्त होतो आणि शेवटी सुखी होऊन अंत्यकाली वैकुंठलोकी पोहोचतो. महाविष्णूंचे हे वचन ऐकून नारद मुनी परत महाविष्णूकडे प्रश्न विचारतात की, हे भगवंता नारायणा, हे व्रत केव्हा करावे? या व्रताचे विधिविधान काय आहे? सविस्तार माहिती द्या. तेव्हा महाविष्णू सांगतात की, यस्मिन् कस्मिन् दिने मर्त्यो भक्तिश्रद्धा समन्वितः सत्यनारायणं देवं यजेच्चैव निशामुखे. ज्या दिवशी माणसांना सत्यनारायणाची पूजा करूया अशी श्रद्धा भक्ती उत्पन्न होते, त्याच दिवशी सत्यनारायणाची पूजा करू शकतो. सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री सुद्धा ही सत्यनारायणाची पूजा आम्ही करू शकतो. फक्त मनात परिशुद्ध भक्ती हवी आहे. आणि आपल्या घरीच स्वच्छ ठिकाणी रंगवल्ल्यादी सुशोभित करून महाविष्णू अलंकार प्रिय असल्यामुळे यथाशक्ती प्रकृतीत भेटत असलेले केळीचे खांब, फुलं, पत्रे यांनी अलंकृत असा मंटपाचा रचन करून त्याच्यावर धान्याची राशी करावी आणि कलश स्थापना करून महाविष्णू प्रीत्यर्थ षोडशोपचार पूजा करावी. यथाशक्ती सहस्रनामाने किंवा अष्टोत्तर किंवा परिशुद्ध भक्तीने 24 किंवा 10 नामाने सुद्धा तुलसी दल समर्पण केले असता महाविष्णू संतुष्ट होतो.
आणि या पूजेला विशेष रीतीने नैवेद्य आहे की रंभाफलं घृतं क्षीरं गोधूमस्य च चूर्णकम् अभावे शालिचूर्णं वा शर्करांच गुडं तथा केळी, दूध, शुद्ध तूप, साखर आणि गव्हाचा रवा यांचा केलेला सपाद भक्ष नैवेद्य महाविष्णूला म्हणजे सत्यनारायणाला अर्पण करावा. पूजा समाप्तीनंतर आलेल्या सर्व भक्त बांधवांना प्रसाद वितरण करावे, अन्न संतर्पण करावे आणि सत्यनारायण देवता प्रीत्यर्थ यथाशक्ती भजन, नाम संकीर्तन इत्यादींच्या आयोजन करावे. याप्रमाणे परिशुद्ध भक्तीने सत्यनारायणाची पूजा करून जो कोणी मनुष्य सत्याचा आणि धर्माचा आचरण करेल त्याला ह्या पूजेच्या कल्पोक्त फलश्रुती भेटेल, यात संशयच नाही. या पूजेची फलश्रुती अशी आहे की दुःख शोकादि शमनम धनधान्य प्रवर्धनम सौभाग्य संततिकरम सर्वत्र विजयप्रदम. जीवनात आलेले किंवा येणारे दुःख शोकादी शमन होतात, सौभाग्य संतती वगैरे प्राप्ती होतात, सर्वत्र मंगलप्रद असा हा वातावरण निर्माण होतो. अशा प्रकारे या सत्यनारायणाची पूजेची महिमा महाविष्णूंनी नारदांना सांगितले. ही कथा सूतपुराणिकांनी ऋषींना सांगितले. इति श्री स्कंदपुराणे रेवाखंडे सत्यनारायण व्रतकथायां प्रथमोऽध्यायः.